कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाची राज ठाकरे यांनी आता खिल्ली उडवल्याचं बघायला मिळालं। कुंभमेळ्यातील गंगेचं पाणी कोण पिणार असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय। अंधश्रद्धेतून बाहेर पडा, राज ठाकरे यांनी मनसैनिकांना आवाहन केल्याचं बघायला मिळालं। देशातील एकही नदी स्वच्छ नाही, त्या नदीला आपण माता म्हणतो असंही ते म्हणतायत। आणि कुंभमेळ्यातील स्नानावरून राज ठाकरे यांनी मनसैनिकांना हा मिश्किल टोला लगावला। आमच्या बाळा नांदगावकर इथे त्या ह्याच्यातनं घेऊन आले, काय ते छोट्याशा कमंडलूमधनं पाणी घेऊन आले। म्हटलं मी नाही पिणार। अहो मला सांगा, आता तो सोशल मीडिया आल्या, पूर्वीच्या काळात ठीक होतं। मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं, तिथे आलेल्या बाया बिया हसतायत आणि बाळा नांदगावकर साहेब गंगेचं पाणी कोण पिईल ते पाणी? चला आत्ताच करोना गेलाय, कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही। 2 वर्ष झाले तोंडाला फडकी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन आंघोळ करतायत। कुंभमेळ्यामध्ये स्नान करतात, कुंभमेळ्यात म्हणजे ते अंधश्रद्धा नाहीये, ही आमची श्रद्धा आहे। गेल्या अनेक वर्षापासून, शेकडो वर्षापासून चालत आलेली परंपरा आहे आणि याला एक आपली निष्ठा आहे। आणि म्हणून इथे प्रदूषणच आहे किंवा घाणच पाणी होतं असं समजण्याचं कारण नाही। निश्चित काही अंशी खूप मोठ्या कोट्यावधी आल्यावर फटाफट प्रमाणावर होऊ नये। राज ठाकरेंना सुद्धा हिंदू विरोधाची लागण झालेली दिसते। हिंदू धर्मियांना अत्यंत पवित्र असलेल्या गंगा जलाची राज ठाकरेंनी ज्या पद्धतीने सार्वजनिकरित्या खिल्ली उडवली, त्यातून समस्त हिंदू धर्मियांचा अपमान झालेला आहे। और राज ठाकरे, गंगाजल तुम्हाला पिण्यायोग्य वाटत नसेल तर तो गंगा कलश आपल्या मस्तकी लावून त्याचं दर्शन घ्यायला हवं होतं।